नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 8 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी 7 जून। स्पष्टीकरण: जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी 7 जून रोजी साजरा केला जातो। उद्देश: दूषित अन्नामुळे होणारे आजार रोखणे आणि लोकांना सुरक्षित व पौष्टिक अन्नाबद्दल जागरूक करणे। सुरुवात: हा दिन पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रांद्वारे 2019 मध्ये साजरा करण्यात आला होता। आयोजक: हा दिन संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटना आणि अन्न व कृषी संघटना यांच्याद्वारे संयुक्तपणे आयोजित केला जातो। प्रश्न 2. नुकतेच नॉर्वे बुद्धिबळ 2026 कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी आर प्रज्ञानानंद। स्पष्टीकरण: भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याने मानाचा नॉर्वे बुद्धिबळ 2026 चा किताब जिंकला आहे। त्याने नॉर्वेमधील ओस्लो शहरात खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जर्मनीच्या विन्सेंट किमरचा पराभव करून ही ऐतिहासिक कामगिरी केली। यासोबतच प्रज्ञानानंद ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे। प्रश्न 3. नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोणत्या ठिकाणी ईशान्य परिषदेच्या 73व्या पूर्ण सत्राचे अध्यक्षपद भूषवले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी शिलाँग। स्पष्टीकरण: केंद्रीय गृहमंत्री आणि ईशान्य परिषदेचे अध्यक्ष अमित शाह उद्या मेघालयातील शिलाँग येथे ईशान्य परिषदेच्या 73व्या पूर्ण सत्राचे अध्यक्षपद भूषवतील। ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाने सांगितले की या सत्रात प्रादेशिक विकासाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री उच्चस्तरीय कार्यगटाच्या प्रगतीवर चर्चा आणि विचारविनिमय केला जाईल। प्रश्न 4. नुकतीच व्हिसा इंडियाद्वारे भारताच्या अभियानासाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी शाहरुख खान। स्पष्टीकरण: नुकतेच व्हिसा इंडियाने बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याला भारत अभियानासाठी आपला नवीन ब्रँड अँबेसेडर नियुक्त केले आहे। अभियान शाहरुख खान व्हिसाच्या नवीन इन्फिनिटली मोर अभियानाचे नेतृत्व करत आहे। उद्देश: या भागीदारीचे उद्दिष्ट भारतीय ग्राहकांना डिजिटल पेमेंट आणि जीवनशैलीशी संबंधित अधिक चांगले अनुभव देणे हे आहे। आता पाहू इतर महत्त्वाचे ब्रँड अँबेसेडर। भारतात F1 कार्यक्रमाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून श्रेयस अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे। इन्फोसिसने कालोस अल्काराझला आपला जागतिक ब्रँड अँबेसेडर बनवले आहे। वनआर्टची ब्रँड अँबेसेडर म्हणून स्मृती मंधाना हिची नियुक्ती करण्यात आली आहे। जिंदाल स्टेनलेस स्टीलचे पहिले ब्रँड अँबेसेडर म्हणून रणवीर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ब्लांका व्लासिच हिला वर्ल्ड 10K बेंगळुरू 2026 ची जागतिक ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। यामाहा म्युझिक इंडियाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून AR रहमान यांची नियुक्ती करण्यात आली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे जनगणना 2027 साठी सुदर्शन पटनायक यांना ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। प्रश्न 5. नुकतीच कोणी आपल्या आत्मचरित्रात्मक आठवणी द सेकंड ऑर्बिट बिलीफ ऑफ अ मॅन ड्रीम्स ऑफ 1.4 बिलियन हार्ट्स ची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी शुभांशु शुक्ला। स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी त्यांच्या द सेकंड ऑर्बिट बिलीफ ऑफ अ मॅन ड्रीम्स ऑफ 1.4 बिलियन हार्ट्स या आत्मचरित्राची घोषणा केली आहे। टिप: शुभांशु शुक्ला हे नासाच्या अक्सियम 4 मोहिमेअंतर्गत अंतराळात गेले होते। आता पाहू इतर महत्त्वाची पुस्तके। इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड हॉकी ट्रायम्फ एट एम्स्टरडॅम हे पुस्तक के अरुमुगम यांनी लिहिले आहे। बेटर नेव्हर स्टॉप्स हे पुस्तक श्याम श्रीनिवासन यांनी लिहिले आहे। ऑल टाइम फेवरेट फ्रेंडशिप स्टोरीज हे पुस्तक रस्किन बॉन्ड यांनी लिहिले आहे। शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या अपनापन या नवीन पुस्तकाची घोषणा केली आहे। केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते विमोचन करण्यात आलेली द बेंच, द बार अँड द बिझारे आणि द लॉफुल अँड द ऑफुल ही पुस्तके तुषार मेहता यांनी लिहिली आहेत। द क्युरियस अँड द क्लासिफाईड अनर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्ट्रीज हे पुस्तक मनोज मुकुंद नरवणे यांनी लिहिले आहे। प्रश्न 6. नुकतीच भारत आणि कोणत्या देशाने महत्त्वाच्या खनिजांची पुरवठा साखळी वेधशाळा सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी इंग्लंड।
स्पष्टीकरण. नुकतीच भारताने ब्रिटनसोबत मिळून नवी दिल्ली येथे महत्त्वाच्या खनिजांची जागतिक पुरवठा साखळी वेधशाळा सुरू केली आहे. उद्देश बॅटरी, इलेक्ट्रिक वाहने आणि इतर प्रमुख उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या खनिजांच्या पुरवठ्यातील अडथळे आणि धोके ओळखणे. युनायटेड किंगडम हा इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंड मिळून तयार होतो. युनायटेड किंगडम देशाची माहिती. राजधानी लंडन. चलन पाऊंड स्टर्लिंग. पंतप्रधान कीर स्टारमर. आता पाहू युनायटेड किंगडमशी संबंधित इतर चालू घडामोडी. युनायटेड किंगडमच्या एल्सट्री आणि बोरहमवूड येथे सर्वात तरुण भारतीय वंशाचे महापौर बनून तुषार कुमार यांनी इतिहास रचला आहे. ब्रिटनच्या संसदेने तंबाखू आणि वेप्स विधेयकाला मंजुरी दिली. युनायटेड किंगडमने लहान मुलांसाठी स्क्रीन टाईमचे कडक मार्गदर्शक नियम जारी केले आहेत. पैरियासामी कुमारन यांची युनायटेड किंगडममध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वायुसेनेने ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यास सहमती दर्शविली आहे. भारत आणि ब्रिटन यांनी वैज्ञानिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी रामानुजन ज्युनियर रिसर्चर्स प्रोग्राम सुरू केला आहे. डेव्हिड लॅमी यांची ब्रिटनचे नवीन उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 7. नुकतेच अर्जुन पुरस्कार विजेते बलविंदर सिंग धालीवाल यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गोळाफेक. स्पष्टीकरण. अर्जुन पुरस्कार विजेते बलविंदर सिंग धालीवाल हे गोळाफेक म्हणजेच ॲथलेटिक्स या खेळाशी संबंधित होते. निधन. 67 वर्षाच्या वयात जून 2026 मध्ये चंदीगड येथे त्यांचे निधन झाले. पदक. त्यांनी 1982 च्या नवी दिल्ली आशियाई खेळांमध्ये कांस्य पदक जिंकले होते. सन्मान. खेळ क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना 1987 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रश्न 8. नुकतीच वकिली व्यवसायातून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणारी भारतातील दुसरी महिला कोण ठरली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, न्यायमूर्ती वेंकिता सुब्रमणी मोहना. स्पष्टीकरण. वरिष्ठ वकील न्यायमूर्ती व्ही मोहना थेट वकिली कोट्यातून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या भारतातील दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. त्यांची जून 2026 मध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टीप. त्यांच्यापूर्वी सन 2018 मध्ये न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा या वकिली कोट्यातून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या होत्या. न्यायमूर्ती मोहना या सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील 12व्या महिला न्यायाधीश आहेत. प्रश्न 9. नुकतीच कोणी AI डिझाईन केलेली मेजोराना 2 क्वांटम चिप लॉन्च केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मायक्रोसॉफ्ट. स्पष्टीकरण. नुकतीच मायक्रोसॉफ्टने मेजोराना 2 नावाची नवीन क्वांटम चिप लॉन्च केली आहे. ही चिप मायक्रोसॉफ्टच्या मायक्रोसॉफ्ट डिस्कव्हरी प्लॅटफॉर्मच्या मदतीने डिझाईन आणि विकसित करण्यात आली आहे. उत्कृष्ट क्षमता. ही नवीन चिप आधीच्या पिढीच्या तुलनेत 1000 पटीने अधिक विश्वासार्ह आहे. प्रश्न 10. नुकतेच कोणत्या पुरुष हॉकी संघाने अंडर-18 आशिया चषक जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, भारत. स्पष्टीकरण. नुकतेच भारतीय पुरुष हॉकी संघाने अंडर-18 आशिया चषकचे विजेतेपद मिळवले आहे. अंतिम सामना. भारताने अंतिम सामन्यात यजमान जपानच्या संघाचा 4-1 अशा मोठ्या फरकाने पराभव केला. तिसऱ्यांदा विजय. या स्पर्धेतील भारताचे हे तिसरे विजेतेपद आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 6 नुसार भारतात आता एकूण जन्मांपैकी 90.6% जन्म हे रुग्णालयांमध्ये म्हणजेच संस्थात्मक प्रसूतीद्वारे होत आहेत. आशिया पॅसिफिक क्षेत्रात ऑपरेशन डेटा सेंटर क्षमतेच्या बाबतीत भारताने दुसरे स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी अंतर्गत वर्ष 2026 साठीच्या प्रादेशिक सहकार्य कराराचा अध्यक्ष म्हणून भारताची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे प्रमुख जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 चे आयोजन नवी दिल्ली येथे केले जाईल. भारत कॉमन क्रायटेरिया डेव्हलपमेंट बोर्डचा अध्यक्ष बनला आहे. भारताने वर्ष 2025 मध्ये 44 गिगावॉट क्षमतेचा विक्रमी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. प्रश्न 11. नुकतीच कोसोवो वर्ल्ड टेबल टेनिस चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवणारी सर्वात तरुण भारतीय महिला खेळाडू कोण बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, दिव्यांशी भौमिक. स्पष्टीकरण. कोसोवोमधील प्रिस्टिना येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड टेबल टेनिस फीड महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी दिव्यांशी भौमिक ही सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरली आहे. अवघ्या 15 वर्षाच्या वयात दिव्यांशीने हा इतिहास रचला आहे. तिने अंतिम सामन्यात चिनी तैपेईच्या ये ही तियान हिचा पराभव केला.
प्रश्न 12. नुकतीच भारताच्या यूपीआयने कोणत्या देशाच्या इसिलेडा बँकेसोबत भागीदारी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. कंबोडिया. स्पष्टीकरण. भारताने एनपीसीआय आणि एसिलेडा बँकेच्या भागीदारीच्या माध्यमातून कंबोडियामध्ये यूपीआय पेमेंट सेवा सुरू केली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कंबोडियामध्ये यूपीआय सेवा सुरू करण्यासाठी एसिलेडा बँकेसोबत अधिकृतपणे भागीदारी केली आहे. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. नुकतीच कोणाची पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. किर्गिस्तान. आता पाहू अतिशय महत्त्वाचे सराव प्रश्न. अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट प्रणालीला मंजुरी दिली. डीआरडीओचे अध्यक्ष म्हणून राजेश कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिक्कीम हे भारतातील 5वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी भारताने स्वीडनसोबत व्हीनस ऑर्बिटर मिशनबाबत करार केला आहे. तैवान भारताला मागे टाकून जगातील 5वा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे. 39व्या राष्ट्रीय खेळ 2027चे यजमानपद मेघालय भूषवणार आहे. अंदमान आणि निकोबारमध्ये पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. बिग कॅट अलायन्समध्ये सामील होणारा सौदी अरेबिया हा 26वा सदस्य देश बनला आहे. जीआय मानांकित आल्याच्या लागवडीसाठी मिझोरम सरकारने आले मिशन सुरू केले आहे. ओडिशा सरकारने शासकीय वापरासाठी इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य केली आहेत. भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन बनले आहेत. ग्रामीण स्वच्छतेमध्ये पूर्व विभागातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बिहार बनले आहे. इस्रायलने लेबनॉनच्या 900 वर्षे जुन्या किल्ल्यावर ताबा मिळवला आहे. राजीव कृष्ण यांची उत्तर प्रदेशचे पूर्णवेळ पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील चंदेरी येथे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले पांढरे गिधाड आढळले आहे. मुकेश सिंग यांची मणिपूरचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकृतपणे अरबपती बनणारे जगातील दुसरे फुटबॉलपटू लिओनेल मेसी ठरले आहेत. जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली गुजरातच्या खावडा येथे सुरू करण्यात आली आहे. सीबीएसईचे अध्यक्ष म्हणून लोखंडे प्रशांत सीताराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्यातील चुरहा तालला भारतातील 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.